हा ह्या ठिकाणी एक अर्थिंग दिलेला आहे आणि इथे हा वीजरोधक दिलेला आहे आणि दुसरा अर्थिंग ह्या ठिकाणी दिलेला आहे. तर केबल प्रोटेक्टर मिळालेला आहे पण यांनी लावलेलं नाही ह्या ठिकाणी. हा बघा इथे लावलेला आहे केबल प्रोटेक्टर आणि त्या ठिकाणी लावलेला आहे, तर काही प्रॉब्लेम नाही, बाकी व्यवस्थित आहे मित्रांनो. तर आता सूर्य बुडालेला आहे आणि ह्या ठिकाणी कंट्रोलर बंद झालेला आहे. तर तुम्हाला उद्या दाखवू आपण सविस्तर पाण्याचा प्रेशर कसा आहे, 3 बाराची मोटर किती पाणी मारतो आणि खरंच सक्तीचं काय आहे. तर आपण आपल्याला नवीन घ्यायचं सक्तीचं तर तुम्हाला जवळपास 50 ते 55 हजारपर्यंत नुसता कंट्रोलर आणि मोटर मिळतो मित्रांनो. शक्तीचा थोडा रेट वाढलेला आहे बाकीच्या सोलरच्या तुलनेत. जर तुम्हाला नगदी घ्यायचं पडलं तर अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी हा इन्स्टॉल केलेला आहे आणि इथे हा 140 फूट सोडलेला आहे. बाकी छान आहे. स्ट्रक्चर जर सोडला तर स्ट्रक्चर एवढा काही भारी नाही आहे. आता लोकांना छान वाटते पण हा समोर प्रॉब्लेम येणार आहे ह्या स्ट्रक्चरचा. वारा वादळ आहेत. तर तुम्हाला मागेल त्याला सोलर योजनेमधला आणि PM कुसुम योजनेमधला जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला काही फरक पाहायला मिळत नाही. सेम स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये फक्त थोडा ह्या प्लेट वगैरे साईडला लावायला दिला आहे. त्याच्यामध्ये ह्या दिल्या नव्हत्या. कदाचित मटेरियल टाकत्या वेळेस गडबड होऊ शकते आणि बाकी काही चेंजेस नाही केला याच्यामध्ये. बाकी सगळा जुनाच आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीचा हा पहिला टप्पा आपल्या इकडे मिळालेला आहे मागेल त्याला सोलर योजनेमधून. शक्तीच्या जवळपास सर्वे करून 15 दिवस झाले आणि 15 दिवसाच्या नंतर मटेरियल पाठवला त्यांनी आणि मटेरियल पाठवल्यानंतर 5 दिवसात इन्स्टॉल करून दिलेला. तर बाकी काही नाही, सगळं जुनंच आहे. थोडाफार चेंजेस केला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही 2025ची मॅन्युफॅक्चरिंग आहे याची. पॉलिकॅप कंपनीच्या वायर आहे. 4mm च्या वायर आहे. 4mm DC. ठीक आहे, बाकी व्यवस्थित आहे. तर ह्या ठिकाणी प्रोटेक्टर टाकतात ते लोक, पण त्यांनी ह्या ठिकाणी टाकलेलं नाही. तर तुमच्याकडे जर असा काही प्रॉब्लेम असेल तर सर्व सामान तुम्ही स्वतः ठेवा. त्यांना काही नेऊ द्यायचं नाही. तुमच्या सामानावर त्यांचा काही अधिकार नाही, जे लेबर लोक येतात त्यांचा. ठीक आहे. प्लेट तुम्हाला मोनोपर्कमध्ये आहेत. ह्या 535 वॅटची पर्क हे प्लेट आहे. सॉरी, प्रीमियर एनर्जीची प्लेट आहे हे. तर तुम्हाला हे बायोफेशियल सारखी दिसते, तर बायोफेशियल नाही आहे, मोनोपर्क क्रिस्टलाइन मध्ये आहे. ह्या ठिकाणी बघू शकता. आणि हे तुम्हाला जर वाकड्या तिकडे पाहायला मिळते तर तो स्ट्रक्चरचा कारण आहे. हा सिंगल खांबावर असल्या कारणामुळे तुम्हाला अशा पद्धतीचा पाहायला मिळतो. नवीन चेंजेस काही केलेले नाही, थोडा मटेरियल चेंजेस वाटत आहे, बाकी काही दुसरं नाही. आणि या ठिकाणी वीजरोधक यांनी दिलेलं आहे साईडला. तर हा याचा सिम्हा 2चा कंट्रोलर आहे. जो जुना कंट्रोलर येत होता तोच कंट्रोलर आहे. याचा तुम्ही मटेरियल कोड पाहू शकता. 126चा आहे हा. 5 HP ला सपोर्ट करणार नाही हा. 3 पर्यंत ठीक आहे, 1 2 3. हा DC सर्किट ब्रेकर. ठीक आहे, त्याच्यानंतर हा डोंगल. बाकी हा इथे प्रोटेक्टर लावलाय. प्रोटेक्टर मिळते पण यांनी तिथे यूज नाही केला. ह्या ठिकाणी बोरवेल आहे. 3 बाराची मोटर आहे. 50 मीटर हेड आहे आणि हा शक्तीचा पाईप आणि हा केबल शक्तीचाच आहे ह्या ठिकाणी. तर सध्या बोरवेल बंद आहे, आपण चालू करून बघू एकदा. ह्या ठिकाणी ऑन झालेला आहे, बघू शकता तुम्ही. इथे 50 मीटर हेड आहे आणि सध्याला 140 मध्ये ठेवलेले आहे. 10 फूट बाहेर आहे, 10-15 फूट बाहेर आहे. तर 3 बाराच्या प्रेशर पाहता दुपारचे 12-1चा टायमिंग आहे आणि हा शक्ती सोलर पंपचा 3 बाराचा प्रेशर. तर बोरवेलला पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही, व्यवस्थित पाणी मारतोय. शक्तीच्या तसा बाकीच्या तुलनेत थोडं जास्तच पाणी मारतो. बाकी काही चेंजेस केले नाही सक्तीने, सर्व व्यवस्थित आहे. फक्त जर का स्ट्रक्चर सोडला तर ठीक आहे मित्रांनो. धन्यवाद.